नमस्कार मित्रांनो, तरी आज आम्ही हल्लाळी गावाच्या डॅमवरती आलेलो आहे आणि संगमवरून डॅमचं पाणी जास्ती होऊन इकडं ओव्हरफ्लो, हल्लाळीचा डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे. तरी आम्हाला काही 4 शेतकरी घडलेले आहेत, त्यांचे काही 4 गोष्टी मनामधले विचारून घेऊ. त्यांचं खूप जास्ती प्रमाणामध्ये शेती जाऊन लॉस झालेला आहे. तर मामा 2 गोष्टी सांगा, तुमचं काय म्हणणं आहे अतिवृष्टी झाल्याबद्दल? बघा, अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या गावची जवळजवळ 750 एकर जमीन आहे. आमच्या गावाला 500 एकर जमीन पुरा पाण्याखाली गेली आणि असलेलं सोयान तूर हे सर्व पीक पाण्याखाली गेलेलं आहे. त्याच्यात तर बिलकुल झिरोमध्ये याचं तर उत्पन्न झिरोमध्ये निघणार आहे. आणि तरी पण बी पुढच्या पिकाची तर आशा नाही, पण सध्याचं उदरनिर्वाह कसं जगावं, कसं राहावं हे सर्व आम्हा सर्व शेतकऱ्यापुढे प्रश्न पडलेला आहे. पण ह्याच्याकडे गव्हर्नमेंट काहीतरी लक्ष देऊन काहीतरी प्रत्येकाला काहीतरी हे पाण्याग्रस्त जाण्यानं पीक जाण्यानं काहीतरी भरपाई दिलं तर बरंच आहे. पण गव्हर्नमेंट ह्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोणती लोकांची बाकी ते थकबाकी ते वेगळीच राहिली. पण सध्याचं जगणं कठीण होऊन गेले, रोजचं व्यवहार कठीण होणं, जनावरांचं नुकसान झालं, जनावरं पण मरून चालले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बरंच काही याच्याकडे लक्ष दिलं तर बरं आहे. अपेक्षा शेतकऱ्याची, पण आता कितपत शेतकऱ्याकडे लक्ष देतं का नाही गव्हर्नमेंट, आता ते देवाच्या व्यक्तीवर आहे. आता तरी पण बी जेव्हा काय आपली व्यथा व्यक्त करण्याच्या त्याने त्याची काहीतरी दखल घेणं हे महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंटला एक आमच्या शेतकऱ्याकडून खूप हृदयपूर्वक विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याला परिहारधन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकरात लवकर यावं अशी आमच्या शेतकऱ्याची विनंती आहे. तरी मामा तुमचं काय म्हणणं आहे? का आमचं की गव्हर्नमेंटने गेल्या शेत गेल्या म्हणा की पाण्याने गेले काही नाही. आमची जमीन गेल्या पाण्यात, आमच्यापाशी खायला काय नाही. गव्हर्नमेंट काय दिली ती आम्हाला 5 एकर पूर्ण पाण्यामध्ये गेलंय. एवढं दुसऱ्याची बाकी पिकी द्यायचं आहे का? बाकी पिके हाव 10,000 12,000. मग बाकी देवावं का इथं शेतामध्ये काही आता घरी खावावं का कसं शेतात पेरावं? आता पुढच्या पेरणीला पेरणी कसं करावं? आता सध्याच खायला नाही. सध्या खायला नाही. लय अवघड आहे. 40 लाख बाकी आहे आम्हाला. आता खायला महाग आहो, आम्ही तर परेशानमध्ये आहो. आता पाण्याला तर गेले आमच्या शिवार सगळं. आता सध्या आम्हाला गव्हर्नमेंट बघायचं पहिलं कर्तव्य आहे आमच्याकडे. पहिले शेतकरी परेशान आहे. तर आम्ही आमच्या गावाला नाही म्हणलं 500 एकर जमीन ऑलरेडी पाण्यात आहे. तर शेतकऱ्याला काहीतरी लवकरात लवकर गव्हर्नमेंट कर्नाटक सरकार बघावं आणि शेतकऱ्याचा काहीतरी उदरनिर्वाह करावं अशी या शेतकऱ्याची विनंती आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचण्यापुरतं लवकरात लवकर सर्व दर्शकांनी शेअर करा आणि आमच्या